नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, मात्र स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार निर्मिती होणं गरजेचं। चंद्रकांत कळंबे। विज्ञान प्रदर्शनाचे विशेष आकर्षण चांद्रयान-3 ठरले। पोलादपूर तालुक्यातील शैक्षणिक आलेख कायमच उंचावलेला दिसत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता दडलेली आहे। मात्र पोलादपूरसारख्या दुर्गम तालुक्यात कोणतीही मिनी इंडस्ट्री किंवा रोजगार उपलब्ध नसल्याने स्थलांतर वाढले आहे। त्यामुळे प्राथमिक माध्यमिक शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे। शासनाच्या धोरणानुसार तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक 100 ते 125 अतिरिक्त झाले असून समायोजनाची प्रक्रिया सुरू असल्याने ही गंभीर बाब असल्याची भीती व्यक्त करून या ठिकाणी लघु उद्योग, इंडस्ट्री, पर्यटन व्यवसाय निर्मिती होणे गरजेचे बनले असून आमचे प्रयत्न देखील सुरू असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी पोलादपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना व्यक्त केले। पुढे ते म्हणाले की ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे। विज्ञान तंत्रज्ञान युगात यातून एखादा विद्यार्थी मिसाईल मॅन अब्दुल कलाम निर्माण होऊ शकतो अशी गुणवत्ता आहे। मात्र दुर्दैवाने स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाल्याने या ठिकाणी उद्योग व्यवसाय निर्मिती होणे गरजेचे बनले आहे। यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत व रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे अभिवचन त्यांनी दिले। तर पोलादपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शैलेश सालागरे यांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, मग आपलं भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित करून या ठिकाणी पर्यटन, उद्योग, व्यवसाय निर्मितीसाठी नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून कळंबे साहेब आपण प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच महाडचे माजी सभापती तथा रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संजय चिखले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान ठासून भरले आहे, यासाठी विज्ञान प्रदर्शन हे महत्त्वाचे आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणीव जागृती होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन किती महत्त्वाचे आहे हे सांगितले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळा समितीचे सभापती ज्ञानदेव केसरकर यांनी स्थलांतर रोखण्यासाठी मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज होणे गरजेचे असल्याचे सांगून शाळेचे 14 वर्ष 100% निकाल आणि शाळा स्थापनेपासूनचा आढावा सांगितला। या कार्यक्रमात गणित विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष सुरेश साबळे यांनी प्रास्ताविक केले, तर गट शिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी विज्ञान प्रदर्शनाची संकल्पना विशद केली। यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, शाळा समिती अध्यक्ष ज्ञानदेव केसरकर, माजी सरपंच तुकाराम केसरकर, बाबाजी केसरकर, गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे, गणित विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुरेश साबळे, गणपत केसरकर, शंकर केसरकर, मारुती कळंबे, विजय पवार, ज्ञानोबा रेणोसे, विक्रम केसरकर, शिवाजी केसरकर, आनंद केसरकर, विनायक केसरकर, धर्मेंद्र रिंगे, मुख्याध्यापक राकेश पिंगळा, किसन सुरवसे, नवाज तांबोळी, टी.डी. जाधव, सुनील शिंदे, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, क्रीडा शिक्षिका शुभांगी उतेकर आदींसह बहुसंख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बालवैज्ञानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्व शाळांतून सुमारे 40 प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या। यामध्ये शिक्षण, निरीक्षण, प्रयोग, तर्क, सत्य घटना, विशिष्ट गोष्टी, नैसर्गिक नियम या विविध बाबींचा समावेश असणारे प्रयोग, प्रतिकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्याचे दिसून आले। मात्र विशेष आकर्षण ठरले ते देवळी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक यांनी तयार केलेली प्रतिकृती चांद्रयान-3 या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग मोरे यांनी केले, तर देवळे विद्यालय सेवक वृंदाकडून अतिशय नियोजन पद्धतीने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर।